ताई सर्वांचा नमस्कार घेत घेत पुढे येत आहेत. बघू शकतो हे हात काढ अमोल जागा दे. तर बारामती पोटनिवडणुकीसाठी मतदान करण्यासाठी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार काटेवाडीतील जिल्हा परिषद शाळेतील या मतदान केंद्रावर पोहोचलेले आहेत. काही क्षणातच हे दोघंही आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीमध्ये ही पोटनिवडणूक लागलेली आहे. सुनेत्रा पवार यांच्यासह 23 उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. मात्र कोणताही मोठ्या राजकीय पक्षाचा उमेदवार यंदा या निवडणुकीमध्ये नाहीये. शरद पवारांच्या पक्षानं देखील सुनेत्रा पवार यांना पाठिंबा दिलेला आहे. महायुतीचाही संपूर्ण पाठिंबा सुनेत्रा पवारांसोबत आहे. ही दृश्य आपण पाहतोय काटेवाडीतल्या जिल्हा परिषद शाळेच्या मतदान केंद्रावरील ही दृश्य आहेत. काही क्षणातच सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. सुरुवातीला हे दोघेही अजित पवार यांच्या स्मृतीस्थळी गेलेले होते आणि अजित पवार यांना अभिवादन केल्यानंतर हे दोघेही आता मतदान केंद्रावर पोहोचलेले आहेत. काही वेळातच ते आपला मतदानाचा हक्क बजावतील, मतदान करतील. 3,84,000 मतदार आज बारामतीमध्ये आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. जवळपास 478 मतदान केंद्रांवर मतदान पार पडत आहे. सुनेत्रा पवार यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे. हे दृश्य आपण मतदान केंद्रात आणि आता काही वेळातच त्या मतदानाची प्रक्रिया पार पाडतील. आपण दृश्यांमध्ये बघू शकतो सुनेत्रा पवार मतदान करतायत. बघू शकतो